नमस्कार मंडळी, स्वागत असा तुमचं सुंदर अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आपण करतो पुन्हा एकदा एक पार्टी. तर आज मी या प्रांजू आणि रश्मी आज मी बाहेरच्या वातावरणात नाही, आज आपण गेळ्यातल्या घरांमध्ये पाटल्या दरात पार्टी करतलो. रश्मीकडे पार्टी असा ही प्रांजू येता. आज रविवार असा त्याच्यामुळे गर्दी असा होणार. आम्ही अजून कावेशातल्या जाऊ नाही, भयंकर गर्दी असता. तर आता मॅगीची पार्टी करतलो. त्या बघा सामान घेतलं ना, चल. आणि आज ह्या व्हिडिओमध्ये तुमका एक नवीन पाहुणा पण दिसतला, ज्याचं नाव असा शिवानी. तर आता मी हळूहळू जातो. तर आता मागणं चला तर मग मंडळी मॅगी बनवूया. हां, तर आता मी जातो आणि मॅगी बनवतलो. मॅगीची पार्टी आज असं आमच्या तिघांमध्ये. शिवानी खाणार नाही, तर आम्ही तिघाच जणांपर्यंत आमका कंपनी दितला. त्यानंतर बघूया, मामा असत घरात. जर बोलले तर मग आपण संध्याकाळी जाऊया. गेलोच तर तुम्ही बघू शकता कितकी विचारांच्या पलीकडची गर्दी असतली आज काव्यासात पॉईंटला. तर हे बघा, रश्मी आकांचा घराडे असा जायचा. हा चौकास पक्षी. तर आता सुट्टीचे दिवस म्हणजे या स्वर्ग सुख अनुभवचे दिवस संपत येतलेले असत. आता पुन्हा एकदा घराकडची वाट धरू काही किंवा मामाकडची तरी बघूया. ह्यो निसर्ग माकाकडे जाऊक देणार नाही सोडून, माका इसरच रवासारखं वाटता. पण 4 दिवसच ठीक असतात. तर आता आपण जाऊया रश्मींकडे. मी तयारी करतो सगळी, हे दाखवते तुमका आम्ही किसर पार्टी करतलो होती आणि काय काय सामान मिळतं. हां, रश्मींचं घर आणि रश्मी सर बसल्या. माझं ब्लाऊज शिवा होता चालू का. तर आत्ता मी लस रश्मींच्या पाटल्या दराक बघू शकताय. रश्मींच्या पाटल्या दराक मस्त एकदम हा हळदीची पानं वगैरे लायला नेत आणि सगळं पॅक केलेला. हे बघा, इसरच हळदीची पानं असतात. आणि ह्यो रस्तो असा जो खूप स्पेशल असा. पाऊस पडवतो मध्ये झाल्यावर. रश्मी आग पेटा येतं आता. रॉकेल टाकलं. चौकास पेटन आग. कागद अजून वाचवायचं होतं. आता हिसरसून येताला आता शिवानी. तास आहे शिवानी. रश्मी आकाची आग नाही मग पेटना. पावसाची आमच्याकडे आताच पेटणार नाही ना, मग पावसाची मग कशी तुम्ही रोज थंडी लागत असेल ना पावसात तर. बाजारात पण जाऊ गवना नाही बघी फुलार पाणी येईल. होय काय, कोणता बरा नसला तरी पण वाटतच मग, कारण की फुलार पाणी येला का कायमचे रस्ते बंद. रस्ते बंद. बापरे, जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत खूप मुश्किलच आहे ना. फुल वाढव कळता ना तुमचा. यावर्षी वाढायला नाही, पण ह्या नाही करून वाढायला नाही. एवढा केल्याने ना तरी खूप केल्याने म्हणतो, तरी पण पूर येतात. त्या पुरा नाही, दुसऱ्या पेटायला तर प्लॅस्टिकचं कागद शेवट टाकूच लागलो. आणि आपल्या भावाशीसाठी काजी भाजून ठेवल्या ना बहिणी. रक्षाबंधनाक देतला का पाठवून सांगेल. हां हां. तर म्हणजे आमची मॅगीची पार्टी असत 3.5 म्हणजे हे 2 पॅकेट्स आणि एक असे अर्धे करून मॅगी ह्या करतो. आणि ही मॅगी जी असा ना, तर ही आम्ही मसाला मॅगी तयार करतो, म्हणजे साधी मॅगी नाही. ह्यांची गेळेकरांची स्पेशल मॅगी करतो आपण, होय की नाही गांजा. होय, ह्यांची डिश आहे ढबू मिरची गाजर वगैरे घालून. ढबू मिरची गाजर कांदा टोमॅटो वगैरे घालून मस्तपैकी करतलो. आणि जर तुमका आवडली असली ना तर ना खाऊ की या. समजलं का, बोले नाही त्यांना खाऊ काय. तर आता झटपट शिवानी तडे ढबू मिरची आणि टोमॅटो की गाजर कट करता. टोमॅटो आणि कांदो पण कट झाला आहे ना. थोडासाच कट केला, जास्त कट करू बस, जास्त नको. नाही. टमाटरचं किती घाण लागतात. तर गाजर आणि शिमला मिरची झालेली आहे. आणि बटाट्याची पण एक आम्ही रेसिपी करतो, म्हणजे शिवानी करता.
मग टमॅटो कॅन्सल, कांदाच टाकूया. पण ते सगळी तयारी तिथे चालू आहे. आमचा शिवानी खास पुण्याक नाही इल्लेला असा आणि त्याच्या स्टाईलमध्ये म्हणजे ते का माहीत असतं फ्रेंच फ्राईज ता करताला कॉर्नफ्लॉवर यूज करूच्या अगोदर ता करताला. आणि आमच्याकडे मॅगी असा आणि आज गेळ्यात मस्तपैकी रविवारी कालव भारी होता आणि आज बिलकुल पाऊस नाही आहे. मस्त असा इतक्या निमार लागता ना की रश्मी आकान आमच्या खळा पण झाडूक घेतला ना, कारण की सुकला सगळा खळा होणार. पडशीत पडला अडे लागला. माझे पाय धक्कन ऐकू. सॉरी आई लागाक नाही मग खरा लागाक ना. रश्मी सोयीन झाडू मार. तर झाडू मारता बघा खडासा पण पॅक झालेला हा व्हिडिओ काढता माकाव दणकाव जायत. त्या दिवशी 2-3 वेळा तर आम्ही तडे ऊसाच्या ह्याच्यात गेलो ना, तेव्हा प्रांजू पहिल्यांदा उडावला, मेरेन खालती, नंतर मी आपण उडावले. काय न चलता कारण की इसर कसा सुळसुळीत झालेला असा. आता तुमका व्हिडिओत दाखवून तर समजाक नाही, पण प्रांजू कोइन्सिडेंटली अचानक पडला त्यामुळे तुमका समजलं असतं. खरोखर हिस ह्या भागातली लोक कशी राहतात, चौकून आणू का बोलून आणू, कारण की पाऊस खूप असता आणि अशी झडपा वगैरे बांधाची, परत कांटा वगैरे सर लागतात. माका पण याग लागलेला कांटा वगैरे लागले की त्या रक्त वगैरे येतात, म्हणजे डेंजर असं का कामांका पण ही मुश्किलीन जातात. इतक्या बरं आता तर पाऊस कमी आहे, पण जेव्हा पाऊस असता तर विचार करा ऊसाच्या मळ्यात आणि किंवा नाचणी वगैरे केल्यानंतर नडणी बिडणी खूप असता. आणि मग अशा ऐकल्याप्रमाणे आजारी कोण असला तर फुलाक वगैरे पाणी इला तर त्यांना इसरच रवायचं लागतं तर पाणी काढून जायपर्यंत. खरोखर इतके सगळे अडचणी असतात पण तुम्ही खुश असताय ना. हो एन्जॉय करीत मस्त असतं, कारण की ह्या वातावरण हे निसर्ग असा ना ह्यो यांका जरी नाहीच्या पहिल्या नाही जाऊ दिलं ना तरी बाकी गोष्टी खूप समाधान करता. आणि मथून पण वाटा नाही जाऊ पण नाहीच जावता ना. तर आता झाडू मारून जाऊन दे रश्मी, ये चौकात झाडू मार, आम्ही बघतो आतमध्ये. हा नाहीतर प्रांजू आमचं पडला तसं पडाक जाईल. टोप ठेवतो आम्ही पाणी टाकून, आग फुका होते ना जरा. कुरकुरा हल्ला ना, कुरकुरा फोड बघूया कसला आता टमॅटो. तर मंडळी आग थोडे पेटणं म्हणजे मुश्किल आहे, तर आम्ही सगळ्यात आधी मॅगी शिजवून घेतो. ह्यांच्या पद्धतीनं आपण आज मॅगी करतो. तसं पॅकेटा फोडून घाली आतमध्ये. मुश्किल आहे भाडे आग पेटणं लगीन जाऊन म्हणजे आताची. रश्मी वहिनी काय करत नसतली ना. वहिनी करता की नाही चुलीवर वगैरे जेवण. नाही. तर मॅगी आता मी शिजत ठेवलं, मस्तपैकी आग पण आता पेटलेली असा. आता किचनमध्ये बघूया शिवानीची रेसिपी कितपर्यंत गेलेली असा ती. काय करू रश्मी, काय केलं शिवानी, काय केलं काय कट केलाय. कट केलाय मी दाखवे करा करतो सांग. ठीक आहे. तर आता उकडत ठेवता शेवटी फुटला तर काय ठीक आहे. आज मस्तपैकी एका दिवसात 2 भारी रेसिपी खाऊ गावतेले चमचमीत पदार्थ. काय केलंस त्याच्यात, काय काय टाकलं त्याच्यात फक्त मीठ आणि हळद बटाटे आणि हडे. प्रांजू पाणी कसलं आपला शिजली मॅगी. हो लागणारच घेतले कसं होतं. तर आता मॅगी शिजलेली आहे, गाळून घेतली. कशी लोक होतात काय माहिती, जाम दुखतच लागतं. हो हाडची लोक राहतात कशी काय माहित नाही. हाडीच्या सवय आहे मग चौकात शिजले ना. हा तो पुन्हा आम्ही चुलीवर ठेवलं. सगळा सामान गरम मसाला थोडं, हे मॅगी मसाले तर घे. त्याल हे बघ त्याल टाकला तर टाक. त्याल तापलेला टाक सगळा. प्रांजू ही रेसिपी करता दर यात पळी दर. कोणी शिकायली तुका. पप्पानी. आता मॅगी मसाले घालतो आतमध्ये.
गरम आहे मॅगी तर थंडा म्हणजे गरम हाडसून घे. माका वाटलं नाही अजून मोठा लागतं असं वाटलं नाही तुका काय अर्धा अर्धा टाकतो. जरा जरा टाक. तुम्ही अशीच मॅगी खाताय का? हो. मी पहिल्यांदा बघते अशी मॅगी. काही शिरा घे. हे नाही आधी तर बघा मसाला मॅगीची रेसिपी प्रांजू आणि त्याची रश्मीची. शिवानी. शिवानी करता फक्त करतोय काय मसाल्याची काय अलगच मॅगी आहे. लो बाहेर वततो तो बघ मसालो. मसाला बस ना एवढं. चिक मॅगी बनवते. मॅगी बनवली आणखी नूडल्स पण मला कळत नाही. मसाला मॅगी बनवली अशी मसाला मॅगी आता खराच. ती असं नको काढू कोणतं. मसाला मॅगी रेडी झालेली आहे. आता मी खातो. शिवानीची डिश बघूया कधी तयार होता. प्रांजू कडे गेला. गो चल दिल्या सगळा तुका सामान. तांदळाचं पीठ घेतलं काय आणि घातलं त्याच्यात. गव्हाचं आणि तांदळाचं की तांदळाचं फक्त म्हणजे पातळ पीठ करून त्याच्यामध्ये आतमध्ये बुडवून ते फ्राय केले जातात. सगळा तयार झालेला. रश्मीकडे ब्लाऊज शिवता. फ्रेंच फ्राईज पण झालेले आहेत मस्त एकदम क्रिस्पी. आणि प्रांजून वाढूक पण घेतल्या. मॅगी खाता कशी झाली? मस्त एक नंबर. आणि फ्रेंच फ्राईज पण मस्त झाले आहेत शिवानीने केलेले घरगुती. खाऊन बघ टेस्ट कर. तर आता आपण संध्याकाळी भेटतो. आज जेवणाक मावशी स्पेशल कॉर्नची भाजी करतली म्हणजे मक्याच्या कणिसाच्या दाण्यांची. तर मी आता पहिल्यांदाच खाते. बघूया रेसिपी सुद्धा आणि कशी करतात ती. तरी सर कणीस काढून ठेवलेला असत. बटाटी कांदा टमॅटो आणि मग पप्पा याच्यानंतर जेवण बरोबर म्हणजे जाईल. तर भाजी रेडी झालेली आहे. काय हो सांगता